रामकृष्ण हरी. नमस्कार. वनस्पतीची ओळख या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, बंधू भगिनींनो, कसे आहात? सुखी असाल, आनंदी असाल, खुश असाल असे मी देवाजवळ परमेश्वराजवळ प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो. तुम्हाला माहित आहे, वनस्पतीची ओळख हा जो आपला युट्यूब चॅनल आहे, या युट्यूब चॅनलच्या माध्यमाद्वारे जंगलामधील वनस्पतीची ओळख, औषधी उपाय तसेच तोडगे अनेक माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमाद्वारे दिली जाते. तर बघा, आज आपण आलेलो आहे जंगलामध्ये. इथं हे जे झाड आहे हे सागाचं झाड आहे. तर सागाच्या झाडाची मी तुम्हाला आज जी काही माहिती देणार आहे ती पूर्णपणे ऐका. पण त्याच्या अगोदर बघा, इथे ह्या जंगलामध्ये सगळी सागाची झाड आहे ती. हे बघा, हे सगळी झाड तुम्हाला इथे कॅमेऱ्याच्या माध्यमातून दाखवली जातात. बघा, इकडे ही एक लाईन आहे. तर बघा, चला आपण हे इकडे जाऊया. सागाच्या झाडांची तुम्हाला माहिती मी आता देणार आहे. हे बघा, सगळे अशी सागाची झाड आहे ती. तर ह्या जंगलामधून, हे जंगल आहे, तर प्रत्येक वनस्पती ही औषधी उपयोगी आहे, परंतु सागाचे औषधी उपयोगी आज मी तुम्हाला सांगत आहे. हे बघा, हे आहे सागाचं झाड. आता याच्यामध्ये असं बी असतंय बघा. हे बघा, हे जे असतं याच्यामध्ये, हे बघा, हे झालं सागाचं बी. हे लावल्यानंतर बी येते. तुम्हाला सागाच्या बियाचा औषधी उपाय मी नंतर सांगेल. आता मी तुम्हाला सांगत आहे सागाच्या पानांचा औषधी उपयोग. बघा, तुम्हाला हे सागाची ही जी पानं आहे ती बघा, ही अशी वाळल्याच्या नंतर ही पानं काढून घ्यायची ती, किंवा अशी पिवळी झाल्याच्या नंतर बघा, ही अशी पिवळी झाल्यानंतर मरल्यानंतर ही पानं काढून न्यायची. तुम्ही सागाची काय करायचे, ही सागाची पानं काढायची. ही पानं काढून नेल्याच्या नंतर ही अर्धवट जाळून याची राख बनवायची. काय करायचे, अर्धवट जाळून याची राख बनवायची. याच्यामध्ये तुम्हाला घोंगडी माहित असेल, जे धनगर लोक पांघरतात किंवा गायवाले पांघरतात, काळी घोंगडी असते. तर फाटकी घोंगडी आपल्या घरामध्ये जर असेल तर घोंगडीचा तुकडा आणि याची पानं जाळून याची राख करायची आहे. पूर्ण सफेद राख होऊन द्यायची नाही. काळे राख थोडं जळाल्यानंतर विझवून आणि त्याची काळी राख बनवायची आहे. काळी घोंगडी किंवा सफेद घोंगडी असली तरी चालेल, घोंगडीची आणि सागाच्या पानाची राख करून जाळून बरणीमध्ये भरून ठेवायची आहे. आता याची राख काय कामी उपयोगी येते, तर बघा, याची जी ही राख आहे, तुम्हाला जर इसब झाला असेल, पायाला जर इसब झाला असेल तर इसबवर, त्याचप्रमाणे गचकरण असेल, इसब असेल तर इसबवर याचा एकदम जबरदस्त असा उपयोग आहे. बघा, खोबरेल तेलामध्ये प्युअर शुद्ध खोबरेल तेल घ्यायचं. याचे जे रक्ष आहे ते खोबरेल तेलामध्ये काढून इसब आणि धायरू, इसबवर चालते, धायरूवर चालते. धायरू आणि इसब वरती याचा मलम करायचे. एक 14 ते 15 दिवस तुम्ही हे औषध लावल्यानंतर तुमचा इसब, धायरू पूर्णपणे बरा होऊन जातोय. धायरू आणि इसबवर एकदम जबरदस्त, दवाखान्यामध्ये औषध नाही येते, परंतु याची पानं घोंगडीच्या तुकड्याबरोबर जाळून राख करून आणि खोबरेल तेलामध्ये इसब, धायरू, नायटा चट्ट्यावर लावल्यानंतर ते पूर्णपणे बरं होते. असा आहे ह्या सागाच्या पानाचा उपयोग. बघा, हे असे सागाची झाडं असतात, याच्या पानांचा उपयोग करून आपण आपल्या जीवनामध्ये सुखी व्हा, आनंदी राहा. धन्यवाद. रामकृष्ण हरी. जय धन्वंतरी भगवान.